राज्यात पुढचे काही तास धोक्याचे। मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडला उद्या ऑरेंज अलर्ट, तर मराठवाडा आणि विदर्भातही पावसाची शक्यता। मराठवाड्यातल्या अतिवृष्टीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा। नुकसानग्रस्तांच्या मदतीबाबत मुख्यमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांना सूचना। प्रत्यक्ष फील्डवर राहून काम करण्याचे आदेश। जायकवाडीचं पाणी सोडल्यामुळे पैठण शहरात घरात शिरलं पाणी। हजारो नागरिक पुराच्या पाण्यात अडकले। पुढारी न्यूजच्या बातमीमुळे मिळाली मदत। पुण्याच्या भीमा नदी पात्रात कार वाहून गेली। कारसोबत एक जण बुडाल्याची भीती। मुसळधार पावसानं भीमा नदी पात्रात वाढली पाण्याची पातळी। नाशिकच्या गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग। नाशिकच्या सराफ बाजारात शिरलं पाणी। हजारो नागरिक पुराच्या मुसळधार पावसाने सोलापूर शहरालगत वाहणारी अदिला नदी प्रवाहित। नदी शेजारच्या घरात पाणी शिरलं, तर सीना नदीच्या पुरामुळे महामार्गावरचा सर्व्हिस रोड वाहून गेला। अक्कलकोटमधील नदी नालेही ओसंडून। बीड जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस। शेतांमध्ये गुडघाभर पाणी, पीक उद्ध्वस्त। मेहकरी नदीला पूर। पुंडी गाव पाण्याखाली, तर पुराच्या पाण्यात शेतकरी वाहून गेला। धाराशिवमधील अनेक रस्ते अद्यापही पाण्याखाली। अजूनही काही गावचा संपर्क तुटलेला। तेरणा धरण ओव्हरफ्लो। नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं, तर भूम तालुक्यात नुकसानाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या। अहिल्यानगरमध्ये सीना नदीला पूर। शहराच्या नेप्ती परिसरात गुडघाभर पाणी। अनेक घरात पाणी शिरलं। मुसळधार पावसानं दूध उत्पादक शेतकरीही अडचणीत। राहता तालुक्यात हजारो एकर क्षेत्र पाण्याखाली। लातूरच्या जळकोट तालुक्यात तिरू नदीला पूर। बेळसावंगीमधल्या ग्रामस्थांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर। लातूर जिल्ह्यातील तावरजा मध्यम प्रकल्पातील विसर्ग केला कमी। जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाच्या जलसाठ्यात मोठी वाढ। धरणाचे 12 दरवाजे 1.5 मीटरनी उघडले। नदी पात्रात 49,000 क्युसेक्स वेगाने विसर्ग। नदीकाठावरच्या नागरिकांना इशारा।